मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आयोजित 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व निमंत्रित मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित कला क्षेत्रातले आणि सिने क्षेत्रातील सर्व रसिक मंडळींचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. Indeed, a breathtaking video, ladies and gentlemen. A huge round of applause for our festival signature film. Inspired by the breathtaking caves and their timeless paintings, the 10th AIFF signature film weaves history with cinematic magic. A celebration of art, culture, and storytelling unfolds. The signature film has been directed by Swapnil Kalpana Joshi and executed by Team Trimbaka, Sarang Rode, Abhishek Lakra, and Aditi Kulkarni at SAR Creatives. The music has been composed by Ashwin Iyer. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा, सर्व उपस्थित निमंत्रित सन्माननीय अतिथी, आमच्या या महोत्सवाच्या विविध भागातील ज्युरी मेंबर्स जे विविध विभागामध्ये परीक्षण करणार आहेत असे, तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातून इथे आलेले सिने रसिक, कलावंत, आपल्या सगळ्यांचं मी नीता पानसरे वाळवेकर आणि माझी सहकारी प्रियांका शहा पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मान्यवर अतिथींना मी अत्यंत सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करते. सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करते ज्येष्ठ लेखिका, पटकथाकार, दिग्दर्शिका आणि यंदाच्या पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी आदरणीय साई परांजपेजी यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. मंचावर मी आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव आदरणीय श्री विकासजी खारगे सर, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकरजी, यानंतर MGM विद्यापीठाचे कुलपती आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अंकुशराव कदम सरांनाही मी मंचावर आमंत्रित करते. चेअरमन नाथ ग्रुप आणि संस्थापक आयोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री नंदकिशोर कागलीवालजी यांनाही मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आपण यांचंही स्वागत करावं. आणि यानंतर सीमा बिस्वासजी, सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भारतीय सिनेमा गटाची यावर्षीची आपले ज्युरी मेंबर, त्यांनाही मंचावर आमंत्रित करते. सीमा बिस्वासजी, ज्येष्ठ लेखिका, समीक्षक, ज्युरी चेअरमन फिप्लिसी गट लतिका पाडगावकर मॅडम यांनाही मंचावर आमंत्रित करते. फेस्टिवल डिरेक्टर आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री सुनील सुक्तरकरजी, आर्टिस्टिक डायरेक्टर माननीय श्री चंद्रकांत कुलकर्णीजी, MGMचे विद्यापीठाचे कुलगुरू श्री डॉक्टर विलास सपकाळ सर यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. आपलं हार्दिक स्वागत आहे सर. आणि निमंत्रक वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव माननीय श्री निलेशजी राऊत, आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं, कारण आता या सर्व सन्माननीय अतिथींच्या हस्ते पुढील कार्यक्रम होणार आहे. Moving on, I would request Honorable Nandakishore Kagliwal, the chairman of Nath Group and also the founding chairman of AIFF and the man behind the genesis of AIFF, to kindly come forward and give the welcome address. आदरणीय मंच,
और इतनी बड़ी संख्या में उपस्थित सिनेमा प्रेमी मेरे साथियों, 10वें अजंता एलोरा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल के इस उद्घाटन समारोह में आपका तहे दिल से अंतर्मन से स्वागत, और विशेष करके उनका जो बाहर के शहरों से आए हैं। यहाँ पर कम से कम 300 डेलीगेट्स ऐसे हैं जो पूना से आए हैं, नासिक से आए हैं और मराठवाड़ा में कहाँ से आए हैं। ये सही माने में इस 10वें दशक शताब्दी के वर्ष में हम लोगों की एक बहुत बड़ी उपलब्धि है, और मैं समझता हूँ कि ये फेस्टिवल अब हमारे शहर की, हमारे इस रीजन की पहचान बन चुका है। 10 साल पहले एक बड़ी छोटी सी शुरुआत थी। नाथ ग्रुप ने भाई जब्बार पटेल की मदद से यहाँ पर एक छोटा सा उपक्रम शुरू किया था। लोग जुड़ते गए, कारवां बनता गया और हम आज इस मुकाम तक पहुँचे हैं। और इस मुकाम तक पहुँचने में बहुत बड़ा जो सहयोग रहा, मार्गदर्शन रहा, पूरी तरह से पुरजोर कोशिश रही, उसके लिए मैं आदरणीय श्री अंकुश राव जी कदम और MGM को पूरे मन से कृतज्ञता व्यक्त करता हूँ। वैसे ही जो मेरे साथी हैं यशवंतराव चौहान प्रतिष्ठान के, जिससे हर हमेशा जुड़े रहे, जिनके बारे में मैं बाद में उल्लेख करूँगा, उनका भी मैं अभिवादन करता हूँ। इस समारोह में पिछले 2-3 सालों से गवर्नमेंट ऑफ इंडिया, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, इनका बहुत बड़ा सहयोग रहा है, योगदान रहा है। उनके प्रतिनिधि के रूप में यहाँ पर विकास जी खड़गे उपस्थित हैं, उनको भी मेरी तरफ से बहुत बहुत अभिवादन। शुरुआत जब्बार भाई ने कराई थी, 4 सालों तक वे थे। उसके बाद में अशोक जी राणे, वे इस फेस्टिवल के डायरेक्टर रहे। उनके बारे में यह है कि उनकी एक बहुत सुंदर पुस्तक है, उस पुस्तक का नाम है सिनेमा बघणारा पाहणारा मानुस। वो आप ज़रूर पढ़िएगा। उन्होंने बहुत सशक्त रूप से नेतृत्व किया इस फेस्टिवल का 5 सालों तक, और आज अब ये जो बागडोर है इतने सशक्त हाथों में है। वी आर इंडीड सो फॉर्चुनेट दैट यू हैव 5 सेलिब्रेटेड अकम्प्लिश्ड डायरेक्टर्स इन द कंट्री मेंटरिंग दिस फेस्टिवल। इससे अच्छी बात क्या हो सकती है कि आशुतोष जी ग्वारीकर के नेतृत्व में यहाँ पर 5 डायरेक्टर्स हैं जिनका मार्गदर्शन इस फेस्टिवल को मिला। दिस इज़ अ यूनिक इवेंट वेयर आई वुड से यू हैव 5 डायरेक्टर्स curating a festival. We also have very eminent jury, and we'll talk about that. It's not an easy task to be a jury. They really have to go through a lot, and we will come to that. दोस्तों, औरंगाबाद और अब संभाजी नगर एक ऐतिहासिक शहर है। अजंता एलोरा जैसी अमर कलाकृतियों की ये धरोहर है। पर मैं हर हमेशा कहता हूँ कि ऐतिहासिक शहर नहीं है, ये ऐसा शहर है जहाँ पर एक नया इतिहास लिखा जा रहा है एक नई पीढ़ी के द्वारा, और जीवन के हर क्षेत्र में, कृषि, उद्योग, कला, साहित्य, संगीत, नाटक और अब सिनेमा। तो इस प्रतिभा को, देयर इज एन एक्सप्लोजन ऑफ टैलेंट इन दिस एरिया, इस प्रतिभा को एक अपने हक का प्लेटफॉर्म मिले, ये भी हमारी सोच है इस फेस्टिवल के बारे में। और आप देखेंगे कि शॉर्ट फिल्म फेस्टिवल में जिस स्तर की प्रतिभा आपको नज़र आएगी, जो कलाकृतियाँ आपको नज़र आएगी, वो मैं जो कह रहा हूँ इस बात की गवाह है। आज मंच पर आदरणीय सई परांजपे यहाँ पर उपस्थित हैं, जिन्हें पद्मपाणि गौरव पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। मुझे विश्वास है कि ये पद्मपाणि पुरस्कार भी स्वयं को गौरवान्वित महसूस कर रहा होगा, कितने सही व्यक्ति को इस काम के लिए चुना गया। Friends, for next few days, we are going to be drenched in the magic of cinema. I often wonder, what is it about cinema that it has such a magnetic or hypnotic impact on us? There must be something. I think it's basically a symphony or synergy or culmination of so many art forms and skills that come together. There is story, there is screenplay, there is music, acting, directing, cinematography, sound. I think it's basically a synthesis of all this that creates that magic which leaves an enduring impact on all of us. Here is our opportunity to celebrate cinema with 60 outstanding movies
from across the world. Well, these are from across the world with different backgrounds, different genre, with different sensibilities, sensitivities. But these movies basically portray, I would say, the hopes and aspirations, troubles and tribulations, fears and frustrations, and any emotion that you think of in a very, very profound way that would enrich us in our experience in days to come. Before I go, I must make a mention of our youth brigade. That is, they are human dynamos that's led by Nilesh Raut and his team. Without them, it would be difficult. It would be impossible for us to think of this program. इनकी जितनी भी तारीफ की जाए बहुत कम है. इनकी शिकायत यह है कि मैं ज़्यादा तारीफ नहीं करता. पर इन्हें देख करके मुझे लगता है एक शायर ने बहुत कुछ लिखा है, शायद इन्हीं को देख करके लिखा होगा. वो ये है कि गड़कर रह जाए न दिल में, गड़कर रह जाए न दिल में वो निशानी क्या है, जिसको दोहराए न दुनिया वह कहानी क्या है. हौसला दिल में, नियत साफ, मकसद ऊंचा. हौसला दिल में, नियत साफ, मकसद ऊंचा. अगर जवानी में ये न हो तो जवानी क्या है. Three salutes, my young friends, and let us resolve that in years to come, we shall make Ajanta Ellora International Festival a very meaningful, critically acclaimed festival of the country, and that day is not very far. Let's all work together in that direction. Let's make it happen. मैं ये कहूँगा कि थक कर न बैठेंगे, उड़ान अभी बाकी है. थक कर न बैठेंगे, उड़ान अभी बाकी है. नाप ली हो ज़मीं तो क्या, आसमान तो अभी बाकी है. साथियों, इस विश्वास के साथ मैं आपसे विदा लेता हूँ और आज इन शब्दों के साथ हम 10th अजंता एलोरा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल का आगाज़ करते हैं. दिस फेस्टिवल इज़ ऑल योर्स. गुड लक. गॉडस्पीड. थैंक यू सर, सच इंस्पायरिंग वर्ड्स. और बेशक आप हम सबकी तारीफ कीजिए, तारीफ से ही हमारा हौसला बढ़ता है. आणि यानंतर सुप्रसिद्ध सिने नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, फेस्टिवल आर्टिस्टिक डिरेक्टर माननीय चंद्रकांत कुलकर्णी यांना मी विनंती करते की आपण महोत्सवाविषयी आपली भूमिका विशद करावी. आदरणीय मंच, महोत्सवाची भूमिका मी कोणी व्यक्त करणार. मी उलट याचा एक सदस्य सहभाग आहे. या शहराचा भूमिपुत्र आहे, या भागाचा भूमिपुत्र आहे आणि मला अभिमान आहे या महोत्सवाचा. मंचावरील मान्यवरांना नंदकिशोरजी कागलीवाल आणि इतर जणांनी आणि आधीच्या आलेल्या प्रेस कॉन्फरन्समधनं सगळी माहिती दिलेलीच आहे. हा जरी औपचारिक उद्घाटन सोहळा असला तरीसुद्धा सगळ्यात महत्त्व त्याला आहे ते दशकपूर्तीचं आहे. नकळत या शहरामध्ये खारगे सर तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून पण काम केले आणि आता मंत्रालयात जाऊन पण काम करतायत. या शहराचा ज्या प्रकारे बाकीचा विकास झाला तसा सांस्कृतिक विकास खूप वेगाने झाला आणि 2 पंचवार्षिक योजना पूर्ण झालेला हा महोत्सव त्याचं खूप मोठं द्योतक आहे. ज्याला आपण म्हणतो की कला, साहित्य, संत परंपरा याची मोठी परंपरा जरी असली तरीसुद्धा चित्रपटाच्या संदर्भातली चित्र साक्षरता आणि ती फक्त एक महोत्सव आयोजनापुरती न ठेवता इथल्या ग्रामीण पातळीवर आणि नवीन विद्यार्थ्यांना घेऊन त्यांची जाणीव समृद्ध करण्यासाठी गेले 10 वर्ष आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आणि त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला दिसतं आहे. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की 5 वर्षाच्या महोत्सवानंतर याच परिसरामध्ये फिल्म स्कूल सुरू केली गेली. त्यातनं परत एकदा नवीन पिढी निर्माण होते आहे आणि महोत्सवामध्ये जगभरातनं येणारे सिनेमे उत्तम ज्युरी असणं ही तर आवश्यकच गोष्ट असते आयोजनासाठी. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या भागातल्या लोकांनी शॉर्ट फिल्म तयार करणं हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट, या शहरातल्या अनेक कॉलेजेसमधनं, संघटनांमधनं जो अत्यंत तरुण प्रेक्षक वर्ग आहे, ज्याला गंभीर आशयपूर्ण आशयघन सिनेमाचं महत्त्व, ज्याला आपण म्हणतो मिनिंगफुल सिनेमा, कारण जो मेन स्ट्रीममधला सिनेमा असतो तो आपल्यापर्यंत असाही धोधो पोचतच असतो. परंतु अशा प्रकारचा सिनेमा बनवणं, सिनेमा म्हणजे नेमकं काय आहे ते बघणं, करमणुकीच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुष्याची समजूत वाढवणारे हे माध्यम आहे. या पद्धतीचे वर्कशॉप्स पूर्ण महिनाभर आधी या शहरामध्ये चालतात आणि वर्षानुवर्ष ते परंपरा 4-5 वर्षात झाल्यामुळे
मला आठवतं अजूनही की दुसऱ्या किंवा तिसऱ्या 5व्या 6व्या वर्षी कन्नड आणि फुलंब्री भागातनं एक शिक्षक ग्रामीण विद्यार्थिनींना घेऊन सिनेमा बघायला आले होते. माझ्यासाठी ते अजून आय ओपनर आहे, माझे डोळे उघडे करणारी गोष्ट आहे. ज्या मुलींनी छोट्याशा खेड्यामध्ये टॉकीजमध्ये जाऊन सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहिलाच नव्हता आणि ते शिक्षक त्यांना महोत्सवाचं वातावरण बघायला घेऊन आले. मला असं वाटतं की हा मधला दुवा साधणारा हा महोत्सव आहे. सर, आम्ही बाकीचे आर्थिक अहवाल आणि तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु तुम्ही अंदाज घ्या, आत्ता भारतातल्या 10 महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपट महोत्सवाचं खूप वरचं स्थान आहे. फक्त तुमच्या थोडी कृपादृष्टीची पण गरज आहे, कारण आम्ही नुसतं मानांकन वर करतोय, पण बाकी तुमच्या मदतीचा ओघही त्या मानाने वाढत नाही आहे. तर असं मी तुम्हाला अगदी या व्यासपीठावरनं मी या भूमिपुत्राच्या नात्यानं आणि या शहराच्या वतीने सगळ्या नागरिकांच्या, कारण काय आहे की अंकुशरावजी कदम आणि कागलीवाल सर काही म्हणणार नाहीत असं, पण मी म्हणू शकतो, माझी टीम म्हणू शकते. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे खूप आशेने बघतो आहोत आणि पुढच्या वर्षीच्या महोत्सवात किंवा त्याच्या अगोदरच आपण काहीतरी करूया असं तुम्ही आम्हाला आज बोलताना आश्वासन द्या, अशीच आधी तुम्हाला विनंती करतो. या महोत्सवाच्या दृष्टीने मला फार आनंदाची गोष्ट वाटते की मी जसं म्हणालो, या शहराचा सांस्कृतिक चेहरा बदलत चालला आहे आणि ती आवड, ती निवड या संपूर्ण महोत्सवामध्ये दिसते. आधी आपल्याकडे एक शासकीय एलोरा फेस्टिवल व्हायचा सांस्कृतिक मोठ्या प्रमाणावर, मधल्या दरम्यान काही खंड पडला, तो अधूनमधून होतही असतो, परंतु सिनेमा हे असं माध्यम आहे की त्याला जोडलं गेलं. आणि एकच वैशिष्ट्य मला सांगतो आणि मी बसतो, मला असं वाटतं जे कागलीवाल सरांनी सांगितलं ते वैशिष्ट्य आहे की ज्याला म्हणतो की आपण आपला कार्यकाळ संपला आहे आणि नंतर आपण एक महोत्सवाचं आयोजन करतोय असं स्वरूप याचं नाही, तर प्रत्यक्ष सिनेमाच्या क्षेत्रात दिग्दर्शनाचं काम करणारी 5-6 दिग्दर्शक याच्यामध्ये आयोजनाच्या पातळीवर आहेत. त्यामुळे दृष्टिकोन, चित्रपटांची निवड, त्याचं समाजात माध्यमांपर्यंत कसं पोहोचणं, हा सगळा भाग खूप विचारपूर्वक केला जातोय. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा महोत्सव म्हणजे हा या शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही, या प्रदेशापुरता, प्रांतापुरता, राज्यापुरता मर्यादित झालेला नाही, देशाच्या पातळीवर आज इथे पोचला आहे. नाही तर फक्त याच शहरापुरतं असतं तरीसुद्धा याचं आयोजन उत्तम झालं असतं. पण मुंबईहून आशुतोष गोवारीकर जे गेल्या वर्षी समारोपासाठी आले होते ते आता चेअरमन म्हणून इथे आहेत. याच चित्रपट महोत्सवात विजेते दिग्दर्शक असणारे सुनील सुक्तनकर, की ज्यांना 8 राष्ट्रीय पारितोषिके मिळाले, त्यांनी जगभरातले सगळे महोत्सव अटेंड केले, ते फेस्टिवल डिरेक्टर म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग, मी, या फिल्म स्कूलचे हेड शिव कदम, अशी अनेक माणसं आणि अजून येणारे तरुण दिग्दर्शक. त्यामुळे मला वाटतं की हे वेगळं वैशिष्ट्य आहे की या आयोजनामध्ये ही टीम आहे आणि देशाच्या पातळीवरचा हा महोत्सव करण्याचे आमचे सामूहिक प्रयत्न आहेत. तुमच्या सगळ्यांची साथ खूप उत्तम लाभते. दरवर्षी प्रतिनिधींची संख्या वाढते. उद्यापासून होणाऱ्या 4 दिवसांच्या सगळ्या सिनेमाचा आनंद घ्या असं मी तुम्हाला आवर्जून कळकळीची विनंती करतो, कारण उत्तमोत्तम कार्यक्रम आहेत. आशुतोष गोवारीकर, तिग्मांशू धुलिया, मराठी अभिजात दर्जावरचा परिसंवाद, मराठी, हिंदी, अनेक वेगवेगळ्या देशभरातले सिनेमे, देशांतर्गतले सिनेमे, जगभरातले सिनेमे आपल्याला बघायला मिळणार आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत, मंचावरच्या सगळ्यांचं स्वागत. सईताईंविषयी मी काही आत्ता बोलणार नाही, कारण त्यांच्याविषयीचं बोलणं हा एक मोठा सोहळा आहे. मी त्याला माझ्या 2 शब्दांनी करत नाही, पण सईताई, तुमचं या शहरामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद सर. मला आशा आहे तुम्हाला भरपूर साथ आणि मदत नक्कीच मिळेल. त्याच विथ दॅट वी मूव फॉरवर्ड. धन्यवाद. सर्व विद्यार्थी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी आहेत. हे खरं म्हणजे आपल्या या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे, कारण 10 वर्षामधला हा प्रवास आहे. आता यानंतर आपण वळणार आहोत, कॅटलॉगचं आपण प्रकाशन करणार आहोत. मान्यवर अतिथींना विनंती करते की आपण कॅटलॉगचं प्रकाशन करावं. या फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या काही चित्रपट दाखवण्यात येणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती या कॅटलॉगमध्ये आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर हे कॅटलॉग्स तुमच्यापर्यंत येतात आणि आपल्याला आपल्या आवडीचा चित्रपट निवडता येतो. आणि या कॅटलॉगच्यासाठी जी टीम आहे त्यांना मंचावर मी त्वरित आमंत्रित करते. संपादक डॉक्टर निनाद विटेकर, सहसंपादक प्राची वाघमारे, समन्वयक निखिल वाघमारे, प्रोग्रामिंग हेड अमित पाटील, निर्मिती प्रमुख हर्षवर्धन दळवी, डिझायनर विशाल शहाणे, डिझायनर राहुल पाटील. या सगळ्यांनी या विमोचनानंतर मंचावरती यायचं आहे, कारण अत्यंत मेहनत या सगळ्या टीमनी घेतलेली आहे. आणि या सन्माननीय अतिथींच्या बरोबर एक छायाचित्र त्यांचंही येणं हे त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने खरोखर प्रेरणादायी असणार आहे. जोरदार टाळ्या मला ऐकायला पाहिजे.
स्वागत आणि अभिनंदन करूयात. अतिशय उत्कृष्ट असा हे कॅटलॉग आता आपल्याला मिळणारच आहे, अनेकांच्या हातात पडलंही असेल आणि तुम्ही उत्तम चित्रपटाची निवड करू शकता आणि देश विदेशातले उत्कृष्ट चित्रपट बघू शकता. मान्यवर अतिथींचे मी आभार व्यक्त करते आणि सर्व टीमना विनंती करते की आपण समोर जाऊन स्थानापन्न व्हावे. Thank you. I would now request Mr. Sunil Sukthankar, who is a multiple award-winning filmmaker, festival director of AIFF, to kindly express his vision behind AIFF. Thank you very much. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी सगळ्या या ऑर्गनायझिंग काउन्सिलचेच आभार मानतो की मला फेस्टिवल डिरेक्टर म्हणून आमंत्रित केलं आणि ही आता खूप आनंदाची प्रक्रिया असणार आहे येत्या अनेक वर्ष. यांनी मला खूप छान वाटतंय, आनंद वाटतंय. हे मला सगळ्यात पहिल्यांदा व्यक्त करावं असं वाटतंय. फ्रेंड्स, ॲक्च्युली आय विजिटेड दिस फेस्टिवल ॲज अ फिल्म मेकर with my co-director Sumitra Bhave. We twice visited the film festival. We brought our film Kasav. ती आम्ही इथे दाखवली आणि इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की चक्क प्रेक्षकांमध्ये भांडणं वगैरे झाली की आम्हाला आणखीन शो हवा आहे आणि आम्हाला शो वाढवावे लागले. असं एक खूप सुंदर हृदय आठवण माझ्या मनामध्ये आहे. आणखीन एक थोडी चटका लावून जाणारीच आठवण आहे की सुमित्राताई गेल्या त्याच्या आदल्याच वर्षी इथे पद्मपाणी पुरस्कार त्यांना दिला गेला आणि त्यावर्षी मी ज्युरी पण होतो. सो आय विजिटेड दिस फिल्म फेस्टिवल ॲज अ ज्युरी मेंबर, ज्युरी चेअरपर्सन ऑफ द इंडियन कॉम्पिटिशन ज्युरी कमिटी. And it was a wonderful experience. I fell in love with the city. I fell in love with the festival. आणि या सगळ्या लोकांशी मनाने इतकं मला जोडलं गेल्यासारखं झालं की पुन्हा पुन्हा या फेस्टिवलला येत राहावं असं वाटत होतं. पुन्हा पुन्हा फिल्म काही बनवता येत नाही प्रत्येक वेळेला, त्यामुळे नवीन फिल्म न बनवता तुम्ही एखाद्या चित्रपट महोत्सवाला कसं काय जाणार. पण दरम्यान मला हे आमंत्रण मिळालं आणि फेस्टिवल डिरेक्टर म्हणून तू येशील का असा हा माझा मित्र चंद्रकांत कुलकर्णी आणि या सगळ्यांनीच विचारलं. तर मला खूपच आनंदाने ते स्वीकारावं असं वाटलं आणि मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की इट वॉज अ वंडरफुल जर्नी वर्किंग विथ ऑल दीज पीपल जे आता इथे मंचावरती येऊन गेले सगळेजण. ती कॅटलॉग कमिटी असेल, फिल्म क्युरेट करणारी प्लॅनिंग आणि प्रोग्रॅमिंग कमिटी असेल, यांच्याबरोबर एवढं मोठं 2-3 महिने काम चाललेलं होतं आणि हे सगळं विश्व मला खूप नवीन होतं. गेटिंग मॅच्युअर अँड इंटरेस्टिंग वंडरफुल फिल्म्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि इंडियन कॉम्पिटिशनच्या जवळजवळ 50 एक फिल्म्स आलेल्या, त्यातून 9 फिल्म्स निवडणं, 5 फिल्म्स इंडिया फोकससाठी निवडणं, ही खूपच एक मजेशीर प्रक्रिया होती, आनंदाची आणि कष्टाची पण आनंदाची अशी प्रक्रिया होती. मी जाता जाता फक्त एवढंच सांगतो, कारण खूप शब्द वाया घालवायलाच नको असं वाटतंय, कारण आम्हाला सगळ्यांनाच सईताईंचं ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. आत्ता जर तुम्ही आपली सिग्नेचर फिल्म बघितली असेल तर अजंता वेरूळच्या लेण्यांमध्ये असलेल्या जातक कथा यांच्यापासून प्रेरणा घेत घेत आपण ती सिग्नेचर फिल्म बनवलेली आहे. आणि we believe that the Ajanta Ellora caves and the Jatak paintings, they inspire us to tell more and more human stories. आणि हा जो एक मानवतेच्या गोष्टी सांगण्याचा प्रवाह आहे जो तुम्हाला या सिग्नेचर फिल्ममध्ये दिसतो, अगदी मोजक्या काही उदाहरणांमधून, तोच आम्ही सगळेजण पुढे न्यायचा प्रयत्न करतो आमच्या फिल्म मेकिंगमधून सुद्धा. आणि आम्ही सगळेजण फिल्म मेकर्स एकत्र येऊन एका विचाराने एकत्र येऊन हा फेस्टिवल चालवताना सुद्धा. आणि म्हणून चेअरपर्सन आशुतोषबद्दलही मला अगदी तेच वाटतं की मोठ्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मेनस्ट्रीममध्ये सुद्धा त्यांनी इतके वेगळे मानवतावादी विषय आणले आणि आपल्याला सगळ्यांना भारावून टाकणारे चित्रपट दिले. तो आमच्याबरोबर आहे आमचा नेतृत्वासाठी, म्हणून यांनी मला खूप आनंद होतो. एक छोटासा बदल जो कार्यक्रमात झाला तो नोंदवतो आणि मी आता थांबतो. आपले सेंट्रल INB मिनिस्ट्रीचे जे सेक्रेटरी आहेत जाजू सर, he was supposed to come today and he was being part of the inaugural function. It was planned that he will grace the occasion, but many flights from Delhi were cancelled and so he couldn't come, but he will come tomorrow and he will be with us during the festival, during the whole day of the festival. एवढंच बोलून मी आता थांबतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मगाशी बोलताना मी फक्त कासवचा उल्लेख केला आणि सरांनी तो सांगितला, पण आपण सगळ्यांनी त्यांचे सगळे जवळपास चित्रपट बघितलेले आहेत. वास्तुपुरुषसारखा, दोघी, 10वी फ असे अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार यावर्षी आपल्याला या 10व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे
संचालक म्हणून इथे मिळालेले आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करते. With that, it's time to release the special festival bulletin of the 10th AIFF 2025. The makers of the festival bulletin are MGM students. I request Kavita Soni, coordinator, Joshua Boyd, editor, Shamal Ingle, co-editor, and the dynamic students of the MGM journalism department to kindly come on the stage. Come on, can we have a round of applause for these dynamic students, ladies and gentlemen? Joshua, you can come from here. These are the makers of the festival bulletin, ladies and gentlemen. A huge round of applause for them. Kavita Soni, coordinator, Joshua Boyd, editor, Shamal Ingle, co-editor, and the dynamic students of the MGM journalism department. I'm going to request all of them to kindly stand along with our respected dignitaries. Indeed, a dynamic team. A huge round of applause. Let's encourage these students, ladies and gentlemen. थँक्यू, धन्यवाद. आणि यानंतर आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने जी वाट बघत आहोत, लगान, स्वदेश, जोधा अकबर सारख्या अतिशय लोकप्रिय चित्रपटाचे पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी पॅनलचे अध्यक्ष आणि आपल्याला अभिमान आहे त्याचा 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मानद अध्यक्ष माननीय श्री आशुतोष गोवारीकरजी यांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. Esteemed guests on the dais, filmmakers, cinema lovers, and delegates. It gives me immense pride and joy to serve as the honorary chairman, especially for the prestigious 10th edition of the Ajanta Ellora International Film Festival. I feel privileged to have witnessed the evolution of this festival. What began as a small town dream has just in 10 years grown into one of the most celebrated film festivals in India. And yeah, those claps should be for, this is all due to the vision and persistence of the founder chairman, Mr. Nandakishore Kagliwalji, our chief mentor, Mr. Ankush Rao Kadamji, and a pool of remarkable directors whose work I really admire. And one of the reasons also for me to say yes to, when they reached out to me that can I participate, I thought this is the only festival that is being run by directors. And that's Chandrakant Kulkarni, Jayaprad Desai, Gyanesh Zoting, Shiv Kadamji of MGM University. And I was taken in by the entire enthusiasm and the art of persistence that Nilesh Raut has, who is the convener. Fondly, I'm thinking of the previous festival director who was attached with this festival for the past many years, Mr. Ashok Rane. And of course, who wins 8 national awards? I mean, how can a filmmaker win 8 national awards? So 8 national award winning Sunil Shuktankarji. Another exciting factor for me is that the festival is being held in Chhatrapati Sambhajinagar. The city that is vibrant in its cultural aspects, with deep historical roots. The foremost being the ancient caves of Ajanta and Ellora, which are a testament to the artistry, imagination, and cultural depth of our ancestors. They remind us that India has always been a cradle of storytelling, where tales were etched in stone long before they were captured on celluloid. And to note here that just this morning, I revisited Ajanta Caves, and I was mesmerized and transfixed once again. So the essence of this land, I feel that I'm saying, when I say land, I mean the region of Marathwada, is deeply rooted in its people. From the artisans who carved these timeless wonders to the present-day artists who continue to shape our cultural landscape, the spirit of creativity
I think, runs through the veins of this region. The AIFF, in its 10 years, has not only been a celebration of art, but a significant boost to the cinematic ecosystem. It has provided a platform for independent filmmakers to showcase their work, for regional voices to find a global audience, and for new talent to emerge. And through this festival, bringing world cinema to this region will help give birth to talent from here who can be presented out to the world. The 10th edition is not just a reflection of how far we have come, but also a reminder of the boundless possibilities that lay ahead. This year's catalogue, which we just inaugurated, it stands as a testimony to the diversity and creativity of cinema, offering glimpses into the lives and dreams and struggles of people from countries that we might never visit in our lives ever. With seminars and masterclasses, exhibitions, and carefully curated selection of films, AIFF aims to create a space that entertains, inspires, and most importantly, educates. Cinema, I have always felt, and we all filmmakers always feel this, that at its core, cinema must shake you, challenge you, change you, and help you evolve. It is only when a film stirs something deep within us that it achieves timelessness, when it becomes a piece of art that stays with us for eternity. As you attend the festival, I urge you to make the most of it. Feel the spirit, the passion, the commitment, and the belief in the transformative power of cinema. And I hope that you leave sufficiently enriched. Here's to Ajanta Ellora International Film Festival, to 10 glorious years and many more ahead. Thank you, and let the cinematic festivities begin. Thank you, sir. Those were lovely words. Well, ladies and gentlemen, I would like to inform that Shri Gowarikar is also a voting member of the Academy of the Motion Pictures of Arts and Sciences. It's our honor to have you as our honorary chairperson, sir. With that, we move on to our next segment. The Padma Pani Lifetime Achievement Award consists of a Padma Pani trophy and a citation. In the honor of Padma Pani Lifetime Achievement Awardee, Padma Bhushan Sai Paranspe, let us experience this audio-video citation. आजही आपल्या देशातच नव्हे तर जगभरात अनेक क्षेत्रात स्त्रिया पुढे गेल्या तरी कॅमेऱ्याच्या मागे असणारा निर्णायक डोळा बहुतेक वेळा पुरुषाचाच असतो. आपल्या देशात कुठलीही मुलगी जेव्हा चित्रपट दिग्दर्शक होण्याचं स्वप्न उराशी बाळगते तेव्हा कॅमेरा मागे डोळा असणाऱ्या त्या एका प्रतिभाशाली दिग्दर्शकेचा चेहरा तिला हमखास आठवत असतो आणि श्रेय नामावलीमधली ती लफ्फेदार सई असते, सई परांजपे. अवघ्या महाराष्ट्राला भूषण असणारे रँगलर परांजपे तुमचे आजोबा. प्रखर बुद्धिमत्ता, खोचक विनोद बुद्धी आणि जन्मजात बंडखोरी यांचा वारसा ज्यांच्याकडून मिळाला त्या तुमच्या आई शकुंतलाबाई परांजपे. चित्रपती व्ही शांताराम यांच्या कुंकू चित्रपटात दिसणाऱ्या तेजस्वी समाजसेविका शकुंतलाबाई, ज्यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यासोबत भारत देशात कुटुंब नियोजनाच्या कार्याचा पाया रोवला. त्या जुन्या पुणेरी वातावरणातून शकुंतलाबाई जिनिवाला गेल्या. एका प्रतिभाशाली रशियन चित्रकाराच्या प्रेमात पडल्या आणि मायदेशी परतल्या त्या आपल्या सई या कन्यारत्नाला घेऊनच. एका बाजूने घरची कठोर शिस्त आणि जगाला न जुमानता आपल्याला हवं ते आणि हवं तसं जगण्याचा स्वाभिमान हे संचित घेऊनच तुम्ही मोठ्या झालात. अगदी तरुण वयात गोपीनाथ तळवळकर यांच्याबरोबर बालोद्यान हा लहान मुलांचा कार्यक्रम आकाशवाणीवरून तुम्ही सादर करू लागलात आणि त्यातूनच पुण्यात बालरंगभूमीच्या तुमच्या कामाची सुरुवात झाली. अभिनेते अरुण जोगळेकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही महिन्यातच तुम्ही दिल्लीतल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात नाट्य शिक्षण घ्यायला जायचं ठरवलं. तुमच्या दिल्ली प्रेमाची ती सुरुवात. गुरु इब्राहिम अलकाजी यांनी जी अनेक नाट्यरत्न घडवली त्यातल्या तुम्ही पहिल्या वहिल्या विद्यार्थिनी. चित्रपट माध्यम तुम्हाला खुणावू लागलं
ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही अभिनय शिकवण्यासाठी रुजू झालात तेव्हा. जलाल आगा, साधू मेहर, रेहाना सुलतान असे कलाकार तुम्ही तयार केलेत आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय चित्रपट अभ्यासत स्वतःला चित्रपट माध्यमाचं स्वयंशिक्षण दिलं. दिल्लीत नुकत्याच सुरू झालेल्या आणि पु ल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या दूरदर्शनमध्ये तुम्ही काही वर्ष काम केलं आणि या अनुभवाची शिदोरी घेऊन तुम्ही बालचित्र समितीसाठी जादू का शंख, सिकंदर हे बालचित्रपट दिग्दर्शित केले. हे चित्रपट आजही बालप्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. तुम्हाला पुन्हा दूरदर्शनने खुणावलं. या कारकिर्दीत तुम्ही चित्रपट पोस्टर रंगवणारे कलाकार, संगीतकार पंकज मलिक इथपासून ते एक छोटी चहाची टपरी अशा विविध विषयांवर माहितीपट दिग्दर्शित केलेत आणि त्यासाठी पुरस्कारही मिळवले. या काळातच दिल्लीतील अंधशाळेवर माहितीपट करताना आणि 3 उडाणटप्पू तरुणांच्या कथेचा लघुपट बनवताना तुमच्या मनात कदाचित पुढे मैलाचा दगड ठरणारे तुमचे 2 चित्रपट जन्म घेत होते, स्पर्श आणि चष्मे बद्दूर. अंधत्वाकडे समाजाला डोळसपणे बघायला लावणारा स्पर्श हा तुमचा पहिला चित्रपट. दृष्टीहीनता ही बिचारी आणि लाचार तर नसतेच, पण स्वाभिमानी, खेळकर, खोडकर आणि रोमॅन्टिकही असू शकते हे तुम्ही आपल्या प्रतिभेतून दाखवून दिलं. चष्मे बद्दूर हे तर तुम्ही तुमच्या प्याऱ्या दिल्लीला उद्देशून लिहिलेलं प्रेमपत्रच. अजूनही या टवटवीत प्रेम कहाणीची ताजगी किंचितही कमी झालेली नाही. तुमच्या पॅरिसमधल्या दूरदर्शन प्रशिक्षणात तुम्ही अभ्यासलेल्या फ्रेंच रिव्ह्यू सारख्या निखळ विनोदी कलाप्रकाराला तुम्ही देशी साथ चढवलात. त्यातून नांदा सौख्य बरे, सख्खे शेजारी अशी नाटकं तर तुम्ही केलीतच, पण चाळ संस्कृतीत फुलणारी ससा आणि कासव यांची आधुनिक प्रतिकात्मक गोष्ट तुम्ही मांडलीत. तीच तुमची कथा. प्रामाणिकपणा आणि चंट विकाऊपणा यातला तुम्ही रंगवलेला संघर्ष कधीच जुना होणार नाही. याच विनोदी फोडणीसहित तुम्ही हम पंछी एक चाल के आणि अडोस पडोस सारख्या मालिकाही दिल्या. गुलजारजी तुम्हाला त्यामुळेच चाळ संस्कृतीची महाराणी असा किताब बहाल करतात. या हलक्या फुलक्या तरीही जीवनस्पर्शी कलाकृतींनंतर तुम्हाला मुंबईच्या गिरण गावाने अस्वस्थ केलं. ग्रामीण भागातले निर्धन शेतकरी आणि त्यातून दिशाहीन होत एका गाळ्यात मेंढरासारखे राहणारे मिल मजदूर यांची व्यथा सांगणारा दिशा हा सिनेमा तुम्ही दिला. चिपको आंदोलन आणि वनसंरक्षण अशा माहितीपटाच्या भासणाऱ्या विषयावर पपिहा सारखा कथात्मक चित्रपट तुम्ही केला. बालप्रेक्षक आणि भरकटलेल्या मोठ्यांना शहरी कचऱ्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे चकाचक सारख्या चित्रपटातून पाहायला लावलं. ज्या चित्रपट सृष्टीचा तुम्ही आज अविभाज्य भाग आहात तीच पार्श्वभूमी निवडून तुम्ही 2 प्रतिभाशाली गायिका भगिनी, त्यांच्या आकांक्षा आणि अंतर्विरोध यांची व्यामिश्र कथा मांडली. तुमची साज ही कलाकृती सकस पटकथा लेखन, उत्तम अभिनय आणि सक्षम दिग्दर्शनाचा मापदंड ठरली. इंग्लिश पासून ते संस्कृत पर्यंत अनेक भाषा आणि साहित्याचा व्यासंग, सखोल विश्लेषक बुद्धिमत्ता, सडेतोड आणि परखड स्वभाव, दुर्मिळ खेळकर, खोचक खोडकर विनोद बुद्धी, आतून आलेली प्रामाणिक सामाजिक जाणीव आणि बांधिलकी या साऱ्या संचितासह तुम्ही तुमच्या प्रतिभेसह लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेत्री म्हणून साहित्य, नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट या क्षेत्रात लीलया विहार केलात, नवे करत आहात. 10व्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तुमच्या या अमूल्य योगदानाबद्दल पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आमच्या मनात ऋणाची भावना आहे. तुमची प्रतिभा हे आमचं स्फूर्तीस्थान आणि पुढच्या अनेक पिढ्यांना तुमचा आशीर्वाद हवा आहे. त्याचंच प्रतीक म्हणून हा जे सन्मान भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या अमूल्य योगदानाने अमिट छाप उमटवणाऱ्या प्रतिभा संपन्न सृजनशील व्यक्तींना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आजपर्यंत आपण सिनेक्षेत्रातील विविध दिग्गजांना सन्मानित केले. यामध्ये माननीय श्री गिरीश कासरवल्लीजी, सुमित्रा भावे मॅडम, अदूर गोपालकृष्णन, अमोल पालेकरजी आणि गतवर्षी श्री जावेदजी अख्तर यांना हा पुरस्कार आपण देऊन सन्मानित केले. यंदा पद्मभूषण ज्येष्ठ लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे यांना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत. मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. माननीय श्री विकासजी खारगे सर, श्री नंदकिशोर कागलीवाल सर, श्री अंकुशराव कदम सर आणि माननीय श्री आशुतोष गोवारीकरजी.
मंचावरील सर्वांनाच विनंती आहे की हा पुरस्कार आपण द्यावा. हा सुरेखसा शेला, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लाख रुपये असा या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार मला वाटतं सगळ्यांनीच उठून उभे राहा. साईताईंचं जे कार्य आहे ते आपल्या अगदी सगळ्यांनीच. I request everybody to kindly stand up. Yes. In respect. कारण आज आपल्या शहरामध्ये हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते आलेले आहेत आणि हा पुरस्काराचा त्याने स्वीकार केला हे आपलं भाग्य आहे. धन्यवाद. Sai Paranspe's name evokes a sense of warmth, memory, accompanied by her sweet smile. Her body of work, marked by films that are heartwarming, joyous, innocent, and feminist, without stridency, remains a testament to her unique creative vision. Sai Paranspe's career is a celebration of creativity, resilience, and unorthodoxy, and her work has left an indelible mark on the Indian cultural life. I request Honorable Sai Paranspe to kindly come forward and share her thoughts. मंचावरचे महाजन आणि प्रेक्षागृहातले प्रियजन, नमस्कार. शर्ली मॅक्लेन या सुप्रसिद्ध हॉलिवूडच्या नटीला 1984 साली टर्म्स ऑफ एन्डिअरमेंट या सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड मिळाला. त्यावेळी केलेल्या भाषणात ती म्हणाली, स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला रास्त आत्मविश्वास असेल, अमुक सन्मानासाठी आपण पात्र आहोत अशी तुमची मनोमन धारणा असेल, तर कोणतंही शिखर गाठणं असाध्य नाही. आणि मग तिला मिळालेली ऑस्करची मूर्ती किंवा ऑस्करची प्रतिमा उंच करून ती म्हणाली, या सन्मानाला मी पात्र आहे, आय डिझर्व दिस. आता शर्ली मॅक्लेनचं मी काही अनुकरण करत नाही, परंतु त्याचबरोबर नित्याचं साचेबंद वक्तव्य टाळून मी एवढंच म्हणते की आजवर मी केलेल्या कामगिरीची उशिरा का होईना पण दखल घेतली आणि आज मला हा मोठा सुंदर सन्मान देऊ केला, त्याचा मी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करते. अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेने सुरू झाला. मराठवाड्यामधल्या रसिकांना खास आपला वाटेल असा हा उत्सव आहे. सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुण्या मुंबईतच घडू शकतात असं नाही, असं हे या प्रकल्पाने दाखवून दिलं. मराठवाड्यामधल्या तरुणाईला सिने साक्षर केलं आणि हे ब्रीद या फेस्टिवलनी चालूच ठेवलं. आपली खासियत जपली. या धिटुकल्या बालकाला आता छान बाळसं लाभलं आहे, आता त्यांनी छान बाळसं धरलं आहे आणि आज मी त्याला तीट लावायला इथे उभी आहे. महाराष्ट्रामध्ये प्रभातच्या जमान्यात माणूस, शेजारी, कुंकू, संत तुकाराम, रामशास्त्री यासारखे श्रेष्ठतम सिनेमे निर्माण झाले. पुढे 54 साली आचार्य अत्रे यांच्या श्यामच्या आईला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण नंतर हळूहळू मराठी सिनेमा मंदावला, रोडावला आणि माझघरामधल्या कौटुंबिक गुंत्यामध्ये अडकून राहिला. आणि मग पुढे काही काळ तशी सामसूमच होती. पण आनंदाची गोष्ट अशी की गेल्या 20-1 वर्षामध्ये मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी आली आहे.
वर्षाला किमान 50-60 तरी नवीन सिनेमे जन्माला येतात आणि विशेष म्हणजे त्यातले अनेक शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या मातीमधून निपजतात. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खाजगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणीवामधून यातल्या बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातले काही जरी तांत्रिकदृष्ट्या थोडे कच्चे असले तरी आशयाला पक्के असल्यामुळे ते थेट भिडतात. तर ह्या सिनेमंडीमधून नानाविध विषयांना वाचा फुटली. चोर पावलांनी दबकत येणाऱ्या तारुण्याची चाहूल घेणारा शाळा, नावातच आशय सांगणारा फॅमिली कट्टा, विद्यार्थी आणि लैंगिक शिक्षण हा अवघड प्रश्न हाताळणारा बालक पालक, एका कुटुंबाच्या मरणोत्तर उद्भवलेल्या वास्तवाला झेलणारा गोदावरी, अनेक प्रेमकथांच्या गडबड गोंड्यात अडकलेला विनोदी एक डाव धोबी पछाड आणि इच्छा मरणाचा हक्क पडताळून पाहणारा व्हेंटिलेटर, स्त्री भ्रूण हत्येचा वाय, भ्रष्टाचाराचा पडदा फाडून दाखवणारा मुळशी पॅटर्न, कोविड कांडावर बेतलेला विषय हाड, लग्नाच्या बाजारात मुली बघण्याच्या सोहळ्याचा परखड समाचार घेणारं स्थळ, नक्षल चळवळीवरचा घात, भूक म्हणजे काय याचा वेगळा प्रत्यय देणारा जिप्सी, दलितांचं एक वेगळंच विश्व दाखवणारा पारितोषिक विजेता फॅन्ट्री आणि शिवाय सिनेजनक दादासाहेब फाळक्यांची यशोगाथा सांगणारा हरिश्चंद्राची फॅक्टरी. माझं म्हणणं सिद्ध करायला मला वाटतं एवढी यादी पुरेशी आहे. वर्षाला जे 50-60 सिनेमे बनतात ते सगळेच यशस्वी होत नाहीत. बिनधास, श्वास, टाईमपास, सैराट, वेड, झिम्मा, बाईपण देगा देवा असे काही थोडेच नशीब काढतात. काही सिनेमे तर चित्रपट महोत्सवांसाठीच केवळ निवडले जातात आणि मग फेस्टिवलच्या रिंगणात ते फिरत राहतात. सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचतीलच असा काही भरोसा नसतो. काही चित्रपट तर कधीच प्रकाशित होत नाहीत. त्यांना वितरक सापडत नाही, थिएटर मिळत नाही आणि म्हणून प्रेक्षकही भेटत नाहीत. हे सिनेमे कायम डबा बंद राहतात. मोठ्या उमेदीने केलेल्या श्रमांचं चीज होत नाही अशा बऱ्याच शोकांतिका आहेत. सुदैवाने मागच्याच ठेच पुढचा शहाणा हा नियम डावलून धडपडत्या शिलेदारांची नवी पिढी मग सरसावते आणि प्रकल्पासाठी आपल्या लागणारा पैसा मिळवण्याचा त्यांचा आटापिटा सुरू होतो. पण केवळ सरकारी वरदहस्त किंवा खाजगी धनाढ्य कंपन्यांचा, कॉर्पोरेट्सचा आर्थिक पाठिंबा यांच्या जोरावर सिनेमा तगू शकत नाही. कारण सिनेमा हा अखेर प्रेक्षकांसाठी असतो, तुमच्या आमच्यासाठी. आपणच त्याला जीवदान दिलं पाहिजे आणि ज्या उत्साहाने आपण असे या महोत्सवांना, चित्रपट महोत्सवांना जातो त्याच उत्साहाने आपली पावलं सिनेमागृहाकडे वळली पाहिजेत. तरच सिनेमाला आशा आहे. मराठी सिनेमाविषयी बरंच बोलले. आपला देश बहुरंगी बहुढंगी आहे. देश एक, अभिनिवेश अनेक. प्रांतागणिक वेगळ्या चाली, वेगळी बोली या विविधतेबद्दल आपल्याला अभिमान वाटतो खरा. पण खरं सांगा, आपल्या शेजाऱ्याबद्दल म्हणजे त्याच्या प्रांताबद्दल कितपत माहिती असते आपल्याला? 10 उत्तम बंगाली सिनेमांची यादी कोण सांगू शकेल? किंवा केरळमधल्या 5 श्रेष्ठ दिग्दर्शकांची नावं? सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि चित्रपट पटकथा लेखक दिग्दर्शक MT वासुदेवन नायर, व्यावसायिक आणि समांतर या दोन्ही सिनेक्षेत्रात त्यांनी नाव कमावलं. त्यांच्याबद्दल किती जणांना माहिती आहे? दुर्दैवाने अलीकडेच ते कालवश झाले. तसं गेलं वर्षच निर्दयी ठरलं. काढता पाय घेता घेता त्यांनी चांगलाच हात दाखवला. कोणताही भेदभाव न बाळगता राष्ट्राच्या विविध क्षेत्रामधल्या भल्या भल्या व्यक्तीवर त्यांनी घाला घातला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, संगीत उस्ताद झाकीर हुसेन आणि भारतीय सिनेमाला एक वेगळी दिशा दाखवणारा श्याम बेनेगल यांनी निरोप घेतला. पैकी झाकीरनी माझ्या चित्रपटात साजला अप्रतिम संगीत दिलं.
तो सिनेमाच मुळी गायनाच्या पार्श्वभूमीवर होता. सिनेमामध्ये एका तरुण संगीत दिग्दर्शकाची मानाची भूमिका मग झाकीरने केली. सत्यजित रे नंतर आपल्या देशाचा उंबरठा ओलांडून परदेशात आपला सिनेमा दाखवणारा दिग्दर्शक श्याम बेनेगल. बंदूकधारी अवास्तव धिंगाण्याच्या सिनेमापासून तटस्थ राहून श्याम बाबूंनी खऱ्याखुऱ्या माणसांची वास्तव कथा पडद्यावर आणली आणि अंकुरचा हा त्यांचा पहिला चित्रपट समांतर सिनेमाचा एक मैलाचा दगड ठरला. प्लीज. पुढे मग आले निशांत, मंथन, भूमिका, जुलूस, कलियुग, मंडी वगैरे. प्रत्येक चित्रपट अव्वल दर्जाचा. खरं तर श्यामच्या चित्रपट कारकिर्दीचा सविस्तर इथे मी सांगायची गरज नाही, कारण अजंठा वेरूळचा या महोत्सवाचा प्रेक्षकच सुजान आहे. त्यामुळे याच्या जगजाहीर कर्तृत्वाची पूर्णपणे त्यांना माहिती आहे ह्याची मला खात्री आहे. मात्र श्यामबरोबर जो माझा व्यक्तिशः संबंध आला आणि सिनेक्षेत्रात मी पदार्पण करण्यासाठी त्याचा जो मोठा सहभाग मला लाभला त्याबद्दल मला इथे थोडंसं हक्काने सांगावंसं वाटतं. आपल्या देशात टेलिव्हिजन सुरू झाला तेव्हा दूरदर्शनच्या पहिल्या 6 पायोनियर प्रोड्युसर्सच्या तांड्यामध्ये मी होते. 8 वर्ष मी मन लावून नोकरी केली, पण पुढे सरकारी रवैयाला कंटाळले आणि माझी मानाची नोकरी आणि दिल्ली सोडून मी मुंबईत दाखल झाले. छोट्या मुलांसाठी एक पटकथा लिहिली मी. 4 छोटे आणि छोटे यार जानी यार अगदी आणि एक सडक छाप कुत्र्याचं पिल्लू त्यांचं, अशी काही गोष्ट होती. एका पार्टीमध्ये श्याम मला भेटले, आमची ओळख झाली आणि गप्पांच्या ओघामध्ये मी ह्या कथानकाची त्यांना कल्पना दिली. त्यांना ती आवडली आणि ते म्हणाले, तेव्हा ते चिल्ड्रन फिल्म सोसायटीमध्ये एक मोठे ऑफिसर होते आणि ते म्हणाले, तू CFSIला का नाही ही कथा देत करायला आणि छान लहान मुलांसाठी चित्रपट होईल, तर तू हा प्रोजेक्ट दे. तर त्या निवड समितीत जेव्हा मी सादर केला माझा प्रकल्प, तिथे अरुंधती देवी या एक बुजुर्ग सिनेविदुषी होत्या. का कोण जाणे, पण माझ्या पटकथेबद्दल का माझ्याबद्दल त्यांचा एकूण काहीतरी जबरदस्त रोष जाणवला आणि त्यांनी माझ्या पटकथेत नाना त्रुटी काढल्या आणि ती कशी सिनेमा बनण्यालायक नाही असं निक्षून सांगितलं. त्यांचा आवाज खूप प्रभावी होता, पण माझ्या सुदैवाने श्यामचा आवाज त्यांच्याहीपेक्षा प्रभावी होता आणि श्यामनी त्यांचा प्रत्येक आक्षेप खोडून काढला आणि सिकंदरवर पसंतीचा शिक्का बसला. पण गंमत अशी की त्याचं बजेट लगेच सादर करायचं होतं, तरच तो पुढे हलणार होता. आता आली का पंचायत, कारण फिल्मचं बजेट कशाशी खातात तेव्हा मला काहीही कल्पना नव्हती. काळजी करू नको, श्याम म्हणाले, मी तुला मदत करतो. पण गंमत अशी की दुसऱ्याच दिवशी अगदी भल्या पहाटे ते लंडनला जाणार होते. मी काळजीत पडले. काही फिकर नाही, आपल्याकडे भरपूर वेळ आहे ते म्हणाले. आणि मग त्या रात्री बसून श्यामनी आणि मी, खरं तर श्यामनी ते बजेट पूर्ण केलं आणि मग सकाळी श्यामनी आपलं विमान गाठलं, ते लंडनला रवाना झाले आणि इकडे पुढे सिकंदर हा सिनेमा झाला. तर माझी कृतज्ञता व्यक्त करायला मला वाटतं या महोत्सवा इतकी सुंदर नामी पुन्हा संधी मला मिळणार नाही. ह्या फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतांमधून अनेक सिने शौकीन आलेले आहेत. मराठी न समजणाऱ्या या अभ्यागतांनी आत्तापर्यंतचं माझं भाषण जांभई न देता ऐकलं याची मला जाणीव आहे. मी ऋणी आहे आणि मला असं वाटतं की त्यांचा मान राखायचा उपचार मी जर पाळला तर ते वावगं ठरणार नाही. तेव्हा तुम्हा सगळ्यांची परवानगी गृहीत धरून मी आता भाषांतर करते, म्हणजे इंग्रजीकडे वळते. Friends, this festival has honored me with a very prestigious award. Although I have dabbled in other media, starting my career with radio and then theatre, children's theatre and television, Padma Pani is basically awarded for my work in the field of cinema. So, it may not be untoward
if I talk a little bit about my film work. My very first film was a little 11-minute documentary about a simple, illiterate woman who ran a tea stall for truckers on the Delhi-Agra highway. I made the little tea shop after joining the Indian television. My first film brought me my very first award, the ABU, or Asian Broadcasting Union Award at Tehran. Television was a terrific romping ground for us rookies or new recruits, and we were free to experiment because there was just no one to say, do this, don't do that. We were all experimenting. I loved the documentary format, and during my 8 years with DD, I made many documentaries. A few stand out. A personality profile of the great music maestro Pankaj Malik, an in-depth portrayal of Captain Lakshmi, the commander of the women's wing of Netaji Subhash Chandra Bose's Azad Hind Sena, The Helping Hand, which was shot in London, talking books for the blind, and so on. One short film, which I very fondly remember, was on the poster painters, the wonderful band of artists who painted cinema posters that dotted the city skyline before technology changed. I vividly remember they were engrossed in their work in a dilapidated garage which had been turned into their studio. The painters were in their vests and in their striped undershorts, kache, and were splattered with paint top to toe. One person, half up a ladder, because he was touching up Dharmendra's hair, Dharmendra's poster was against the wall. He looked down at the camera directly, like a professional, and spoke very eloquently. He said, "Our work is criticized for being vulgar and violent and for having a bad effect on the young who roam the streets. But our pictures are static. Mumtaz's ghagra will not climb up any higher, nor will Shatrughan's revolver fire real bullets. You don't mind seeing non-stop sexy dances and gunfire inside the theater for 3 hours, and yet you complain about our poor static art which stands here doing so harmlessly? Ours is the true folk theater of India, folk art of India. You buy tickets for museums to see paintings. Our paintings come to you free of charge. They beautify the city, make it colorful, but are we recognized as artists? No, we are painters, lowly painters. At Doordarshan, I experimented with the TV featurette formula. It was actually a mini film bound by a 1-hour time limit. That was a featurette. As I am basically a writer, I have scripted every single work that I have directed, be it for the radio, television, theater, or film, with one exception. My very first feature film, Begar, was scripted by the distinguished journalist Dilip Padgaonkar. Dilip was many things: a brilliant editor, political commentator, linguist, film savant, and a dear friend. Not the least of his many attributes, he was the husband of Latika Padgaonkar, who is herself a film scholar and critique, and very much a leading light in this current festival of ours. My eternal grievance has been that I am not known as a writer, but only as a director. Now, I've always claimed that I'm a first-rate writer and a second-rate director. Anyway, my very first film, feature film, was Sparsh. It was a love story about two handicapped persons. He, the hero, is physically handicapped, being blind, while she, the heroine, is emotionally handicapped as she's still grieving for her husband who died in an accident 2 years back. The backdrop of the film is a school for visually impaired children, where he, Niranjan, is the principal. Actually, I'd been forced to make a short info film about student activities in a school for the blind for an oncoming World Handicap Day. Being hypersensitive about the blind, especially blind children, I was very reluctant to go to this place and to shoot a film there. But I had no say. I had to go. It was my job.
but a visit to the Blind Relief Association really opened my eyes. The principal, Mr. Ajay Mittal, himself sightless, was dynamic, erudite, and full of confidence, as were all his students. I did make the mandatory short documentary for television, but the impact of my visit had been so vivid and forceful that it could not be pushed aside. I wrote and directed a telefilm, Rehna Beet Jaye, with Kulbhushan Kharbanda and Sushma Seth in the lead. It was very, very warmly received by Delhi viewers, and we had about 5 or 6 repeat telecasts. However, I was not very happy with this effort, because due to the time constraint, I could not do justice to the wonderful activities of the children. One such activity I'd love to tell you was the way, the sensational game of cricket that they played. It was fantastic. They have a little ring, a jingling ring woven with bottle tops for their ball, and the bowler has a bat which is a rather broad plywood. Now the bowler throws the ring and it goes ding, 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 ding towards the batsman, and the batsman, when he hears the ring and it comes near him, gives it a smart whack, and it's either a sixer or a catch. So, I finally resigned from Doordarshan, giving up a very cushy job, and headed for Bombay, the film capital of India, to become a struggler. I had my precious script with me, of course. After knocking on many doors, Bashu Bhattacharya finally picked it up, and we made a film, Sparsh, with Nasiruddin Shah and Shabana as its stars. We returned to Delhi, and we returned to the campus of the Blind Relief Association to shoot our film there. Now here I would love to tell you a little incident which will indicate the depth and the extent of Nasir's passion for the work he took on. He learned that I had written Niranjan's role in Sparsh, patterned after Dr. Ajay Mittal. And he said, Sai, can I go to Delhi a little before the unit arrives? I'd love to go there about at least a week in advance to be with Mr. Ajay Mittal. I'd like to study him. That'll help my role a great deal. You know, I want to see how he talks, how he moves, his gestures, and so on. So what do you say? I said, it's a lovely idea, Nasir. I think it's fantastic, but we have to ask Mr. Mittal. So I called up Ajay Mittal, and I think Ajay Mittal was secretly flattered. And he said, yes, yes, of course, Nasir can come and is most welcome, etc. So off Nasir went before we arrived. But by the time we arrived, which was about 8 or 9 days later, Mr. Mittal came, but the minute he heard I had arrived, he came to the gate and he said, Saiji, please, please, take your hero off my back. I said, Kya hua? What happened? What happened? He said, no, please, take him off my back. I'm paranoid. He said, wherever I go for 10 days, he's been following me, the prayer room, the playground, the classroom, the canteen, lunchtime, prayer time. I am going off my head, and to be very frank, I now even hesitate to go to the bathroom. So I said, Nasir, bas hua bhai, enough already, so come off it. And Nasir said, yes, I've done a lot of work, and I think it's going to help me indeed. And it helped him, it did, because he won the national award of that year. And Sparsh also won 2 more awards. One was the best Hindi feature film, and the other was the best screenplay, which was mine. So the next film was Chashme-Badur. It was a zany comedy about 3 roommates and their romantic escapades. It did not even win half an award anywhere. Unfortunately, comedies, especially in India, are not considered worthy of awards. It did, however, break box office records and has become a kind of a cult film. Making Chashme-Badur was an unending picnic. And indeed, the fun we had, the joy we felt while making this film, I think got transformed onto the screen. Katha was a social satire, decrying the adage that slow and steady wins the race. In today's day and age, in today's era, it is not
the sincere, hard-working person who triumphs, but the glib, smooth-talking show-off who gets on in life. Packaging, not content, counts. Katha was shot in an authentic chawl in Pune, and Farooq Sheikh and Nasiruddin Shah were the hare and the tortoise, respectively. Deepti Naval was their romantic lead. Katha won the Best Hindi Film Award that year. I consider Disha my best film. It's going to be shown in the festival. The screenplay took me, you will not believe it, but 17 years to complete. Now, that doesn't mean that I was writing every day a little bit for 17 years, no. But what happened was that over the years, a fantastic collection of dramatic incidents and astounding achievements of unique personalities got added to the impressive collection that was being documented by my mind's computer. And then one day, all these separate bits and pieces, excuse me, bonded miraculously, and the jigsaw puzzle was completed. Disha is a tale of a village and a city. Two bosom pals, village farmers both, are forced out of poverty to come to the big bad city of Bombay to seek work. Vasant, Nana Patekar, is newly married and longs to return to his village because his heart is with the roots. He says, we must return to the roots. He wants to return to his beautiful wife and so on. While Soma, who is a cynic, he says, nah, bhai, nah, Bombay is a city like a lion's den. You know, you have footprints going only in. No footprint ever comes out. So Bombay is like that, and once you go to Bombay, you stay there. So it's the story of these two friends. And Disha won 2 awards at Cannes, Rencontre Cinématographique de Cannes, and they were fantastic awards. One was the best film by the jury, and the other was the most popular film by the audience. That was an audience award. And now, this triumph was particularly sweet, let me tell you, because in India, our national jury had totally ignored Disha. It did not even make it to the final screening. So it was sweet revenge. And I must say that Disha traveled to so many film festivals, all over the world, and one of my most cherished moments is seeing, you saw the thing in the lovely film that they made, very flattering film that was made on my work. But one of the lovely moments was a Beijing theater with the poster of Disha high up in the sky with the names of Nasir, Shabana, and me written in the Chinese script. A beautiful moment. Papiha was on forests. Papiha, I like to say, was my fantasy or my fairy tale written for adults. It was a love triangle. The hero, one angle, was a forest officer. The second angle was a social anthropologist, the girl, who has come to the forest to do research on tribals. And the third angle is the forest itself. So it's a lovely triangle situation. And it was a very nice film. And unfortunately, it got such a bad producer and distributor that it could not be seen in theaters. It was only shown on Doordarshan. If you ask me who the producer and distributor was, it was Sai Paranspe. Angutha Chhap was a film where a village grandpa learns to read and write from his grandson. Saaz was my recent most film. It was a chapter from the Bollywood omnibus, the focus being on the story of two loving sisters, playback singers both. No, it was not the story of Lata Mangeshkar and Asha Bhosle, and as was thought, but I must confess that they were indeed the inspiration for this film. I can't deny that. But apart from that, the story was totally fictional, totally my own, and it had nothing to do with the sisters. Now, Shabana and Aruna Irani played the sisters, Bansi and Mansi, and Zakir Hussain was the music director of Saaz, and he gave it a fantastic musical score. I must tell you here that Disha also had
3 other music directors, because my contention was it's a film about playback singing. So you can't just have one music director. All said and done, the songs will be similar to each other. So we must have totally different people giving the music to different songs as they do in real life in the films. And Zakir very, very graciously, he thought, I said, Zakir bhai chalega, can we have 3 other music directors? What do you say? He thought for a bit, and then, as I said, very graciously, and he said, what you say is right, I buy that, that it makes sense. So yes, let's call them. And then what we decided was, Zakir, of course, was the main music director, and the other 3 music directors were our guest music directors, like you have guest kalakar. And they were Yashwant Dev, and Bhupen Hazarika, and Rajdat, and they were the other 3. So anyway, I never had any formal training in filmmaking. 4 years of my childhood, lovely years, were spent in Canberra, Australia, where I had the great fortune to see the best films a child could ever hope to see in its formative years. Lassie Come Home, all the Disney cartoons, Danny Kaye films, Wizard of Oz, Laurel and Hardy, Bud Abbott, Lou Costello, you name it, I saw it. And without realizing it, it was a truly fantastic learning experience. And without being aware of it, I was soaking up good cinema at that very tender, very young age. Back in India, a family friend, a very dear friend, Achut Ranade, who himself was an excellent film writer and director, took me in hand. He was the person to introduce Balraj Sahani in his film Gudiya. That was Balraj's first role. So Achut Mama would tell me stories, film stories, and he would tell me the stories very graphically, very beautifully, and he would, without using film terminology, he would explain it like a film unfolding. Like he would say, we see a village from the top, and we see a bullock cart approaching. Suddenly we see the man, we see his features, we see him from nearby, and then we suddenly go inside a hut, and there's a chura burning, and then there's a tawa on the chula, etc., etc. So he made the film come to life, and that was truly fantastic, and I owe so much to him. And then, of course, later, when I joined the FTII as a professor of acting and speech, I had access to the well-stocked, fantastic library that the FTII has, and that library became an educational hub for me. And I devoured books on the technical aspect of filmmaking, as well as biographies of films, famous directors, and most importantly, fantastic screenplays of films by Fellini, Antonioni, Kurosawa, Chaplin, Satyajit Ray, and so on. And then 8 years as a producer in Doordarshan, where I learned the practical nitty-gritty of filmmaking, where I made mistakes, flopped, failed, succeeded, and always learned. So, being a writer and director, a screenplay writer, it has its advantages, being the same person combined. Because a screenplay writer, if also he is a director, he can avoid the pitfalls, he can foresee the pitfalls and avoid them, and he is always there with the director on hand for some quick correction or some quick addition. Let me give you a little example from Saaz. The singer Bansi Shabana arrives in the studio to record a song for a very new music director, played by Zakir, and she comes, and Zakir, who's secretly in love with her by now, he playfully blows a trumpet to welcome her, Ba, the Babu Lahiza, etc., etc. Now, Bansi is not at all pleased. She thinks this is very childish and she's annoyed. And then Zakir says, he is quick to realize, and he says, मैं माफ़ी चाहता हूँ, लेकिन आपके पधारने से मैं इतना बाग हो गया कि मैं अपने में नहीं रहा. मुझे माफ़ कीजिए, क्या आप मेरे दिल की धड़कन सुनना चाहेंगी? And then Zakir Hussain, the tabla wizard, he drummed a brilliant, short, rhythmic piece on the tabla,
his heartbeats. So this was one of the most eloquent moments in the film, and it was possible only because the scriptwriter could capitalize on the fact that a famous tabla player was actually doing this role, and one could use his skills as a tabla player. So, and of course, the director very happily accepted this offering. Very often, I'm asked what the message in some particular film is. Now, this annoys me greatly. Now, who am I to propound messages to all and sundry? Who gave me the right? What gives me the right to give messages? In India, unfortunately, we are hell-bent on moralizing, preaching, and pontificating. I'm sorry to say that. In our books, films, and plays, especially for children, these books and plays and things, they abound with morals, and these morals are hammered on the children literally with a hammer on their heads, you know. So where is the fun part, you know? I strongly believe in entertainment. A well-entertained nation, according to me, is a happy nation. By entertainment, I do not mean the violence and vulgarity that seem to be the vital components for popular consumption. Any creative work which deals with some aspect of the human condition, the content must be something which really is meaningful and has some other elements like humor, suspense, romance, aesthetic values, and so on, to hold you spellbound. This, I think, may qualify to be labeled as good entertainment. To name a few of my favorite films which have qualified for good entertainment, in no special order, all the Chaplin films, the Hitchcock films, Mary Poppins, My Fair Lady, Victor Victoria, The Gods Must Be Crazy, African Queen, Kramer versus Kramer, My Cousin Vinny, Chalti Ka Naam Gaadi, Boot Polish, Jaane Bhi Do Yaro, Lagan, Dil Chahta Hai, Chak De, Barfi, the Munna Bhai series, Three Idiots, Piku, and so on. These and countless other such quality films have entertained us over the years. Each of these films is of a different genre and is varied in content and approach. The common factor is that they have made us richer, they have made us more fulfilled, they have entertained us. To return, if I may, to my cinema, my outlook in life is positive, optimistic. I like to see the bright edge of a dark cloud. So I can always say that my glass is half full, never my glass is half empty. When I started to make films, it was a lonely domain. There were no other women directors or technicians. The field was dominated by men. And then soon, Aparna Sen arrived with her stunning film, 36 Chaurangi Lane, followed by Paroma, Sati, and others. Prema Kanant then followed with her Pani Amma, which was a very important film about a widow who refuses to have her hair shaven when she loses her husband. Then more talented women took up the challenge, and Sumitra Bhave, Kalpana Lajmi, Aruna Raje, Gauri Shinde, Farah Khan, Zoya Akhtar, Kiran Rao, and many more. The quality and delightful films they gave us were, to name a few, Paroma, Sati, Doghi, Kasav, English to English, Ye Zindagi Na Milegi Dobara, Gully Boy, Lapata Ladies, and recently, Girls Will Be Girls, which is making waves all over. These women have stayed well away from the Bollywood formula, and they have focused on human aspirations and human relationships. I'm sure all male filmmakers will agree with me when I say that we have brought a fresh sensitivity to the Indian cinema. Thank you. धन्यवाद. 60 ते 70 वर्षाचा हा इतिहास, अत्यंत अभ्यासपूर्ण असं हे विवेचन, हे सगळं ऐकून मला असं वाटतं आपण सगळेच जण अंतर्मुख झालेलो आहोत. त्यांच्यासाठी काही शब्द वापरण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांच्यासमोर नतमस्तक होणं हे जास्त योग्य आहे. धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर मनोगतासाठी मी आमंत्रित करते आदरणीय विकास खारगे सरांना, अपर मुख्य सचिव, माननीय मुख्यमंत्री श्री विकासजी खारगे.
मंचावरील श्री अंकुशरावजी कदम, श्री नंदकिशोर कागलीवालजी, ज्यांना आपण पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने पुरस्कारित केलं, त्या आदरणीय सई परांजपेजी, चंद्रकांत कुलकर्णीजी, सुनील सुक्तनकरजी, या फिल्म फेस्टिवलचे ऑनररी चेअरमन श्री आशुतोष गोवारीकरजी, श्रीमती श्रीमा विश्वासजी, श्री निलेश राऊतजी, मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व ज्युरी मेंबर, सर्व कलाकार, या क्षेत्रात काम करणारे सर्व रसिक, उपस्थित बंधू भगिनी, या ठिकाणी आमचे सिनियर कलिग श्री अरविंद सिंग जी आहेत ते, मॅडम सिंग आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मला या कार्यक्रमाला आपण बोलावलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो, यासाठी की पुन्हा एकदा संभाजीनगर जिल्ह्याशी मला आणखी वेगळ्या रीतीनं मला कनेक्ट होण्याची संधी आपण दिलेली आहे. 2004 ते 2007 साधारण 3 वर्ष 4 महिने मी या ठिकाणी जिल्हाधिकारी होतो आणि त्यानंतर पुन्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला जुन्या आठवणींचा उजाळा मला झाला. आपलं संभाजीनगर हा जिल्हा जो आहे हा तसा ऐतिहासिक सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेला आहेच. उद्योगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झेप या जिल्ह्यानं घेतलेली आहे. पण आता मराठवाड्यामध्ये या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतात. ही एक आणखी ओळख या संभाजीनगर शहराची आपण करून दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. म्हणजे हा 10वा सोहळा आहे. मगाशी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये श्री चंद्रकांत कुलकर्णीजींनी सांगितलं की हा प्रत्येक वर्षी याची व्यापकता ही वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळं याला आणखी मदतीची गरज ही शासनाकडं निश्चितपणे राहणारच आहे. पण मी माझा अनुभव सांगतो की मला जवळपास 2-2.5 वर्ष झाले या क्षेत्राशी मी निगडीत आहे. सांस्कृतिक विभागाचा माझ्याकडे ॲडिशनल चार्ज आहे. मला ज्यावेळी कळालं की संभाजीनगरला देखील असा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ठिकाणी होत असतो. म्हणजे आमच्याकडे खरं तर चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडे बरेच आयोजक येत असतात निधीसाठी. पण एक महोत्सव असा होता हा संभाजीनगरचा की अतिशय चांगल्या रीतीनं वेगळ्या पद्धतीनं नाविन्यपूर्ण चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय आयोजित करून देखील निधीसाठी आमच्याकडे येत नव्हता. त्याच्यामुळं मला ज्यावेळी 3 वर्षापूर्वी त्यावेळी अशोक राणे होते, त्यांचा फोन आला की आपण या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून या आणि त्यासाठी मी तुम्हाला विमानाचं तिकीट पाठवतो आणि रामा इंटरनॅशनलमध्ये राहायची सोयसुद्धा करतो इतरांच्या प्रमाणे. मला दुसरा धक्का बसला. म्हणजे निधी मागणी नाही आणि अशी सोय करायची. त्यांना म्हटलं बिलकुल काही मलाही करायची गरज नाही, मी शासकीय खर्चानंच येणार, रेस्ट हाऊसमध्येच राहणार गव्हर्नमेंटच्या. तर अशा पद्धतीचं वेगळेपण देखील आपण हे जपलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये श्री कागलीवालजी आणि त्यांच्यासोबत काम करणारे अंकुशरावजी कदम आणि बाकी सर्व जे दाते मंडळी आहे आणि एक विजनरी मंडळी आहे, त्यांचं हे खरं तर योगदान आहे. त्याच्यामुळं त्याचवेळी मी पहिल्यांदा म्हटलं अहो तुम्ही काही मागत नाही आणि आमच्याकडे मागणारे खूप असतात, म्हणून न मागता आम्ही स्वतः त्या वर्षी ₹5 लाख आम्ही या महोत्सवाला त्यावेळी दिलेले होते. त्यानंतर आमचं असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जे होतात त्याच्यामध्ये हा अतिशय चांगल्या रीतीनं चाललेला. त्यामुळं ही रक्कम आम्ही यावर्षीसाठी दुप्पट केलेली आहे आणि ₹10 लाख आपण शासनातर्फे आपण देत आहोत. परंतु आता चंद्रकांतजींनी म्हटलेलं आहे की आता पुढल्या वर्षी आणखी याच्यामध्ये पुनर्विचार करावा. निश्चितपणे एवढ्या चांगल्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा आपण घेत असता निश्चितपणे सकारात्मक त्याचा आम्ही विचार पुढील वर्षासाठी निश्चितपणे करणार आहोत. आंतरराष्ट्रीय चित्रपट माझ्या मते म्हणजे देशामध्ये सुरुवातीला 1952 केंद्र शासनाच्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टरनी 1952 गोव्यामध्ये सुरू केला IFE. आणि त्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुण्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असतो.
आपण इथं अजिंठा एलोरा सुरू आपण केला. मुंबईमध्ये सुद्धा 3rd आहे एशियन फिल्म फेस्टिवलसुद्धा होत आहे, तो देखील आता सुरू आहे. आणि कोल्हापूरला आणि बाकी बऱ्याच ठिकाणी असे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे सुरू आहेत. तर शासनाची अशी भूमिका आहे की चित्रपट क्षेत्र जे आहे हे फार महत्त्वाचं आहे, ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो, म्हणून हे काम करणारं असं एक क्षेत्र आहे. मी मागील वर्षी मॉस्को इंटरनॅशनल फिल्म वीकमध्ये सहभागी झालो होतो. तर त्यामध्ये भारतीय चित्रपटानं किती चांगलं ओपिनियन भारतीयांच्याबद्दल हे रशियामध्ये निर्माण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये किंवा आपल्या विदिन भारतामध्ये सुद्धा एक जवळीकता निर्माण करणारं, शांतता प्रस्थापित करणारं असं हे सॉफ्ट पॉवर म्हणून असणारं हे फार महत्त्वाचं असं माध्यम आहे असं मला वाटतं. म्हणून शासन जे आहे या क्षेत्राकडं एक वेगळ्या रीतीनं या क्षेत्राला आणखी उजाळा दिला पाहिजे, आणखी सपोर्ट दिला पाहिजे, या अँगलनंच आपण पाहत असतो. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्यावेळी होतात, महाराष्ट्रामध्ये सध्या 4-5 ठिकाणी होत आहेत, आणखी देखील ती मागणी बऱ्याच ठिकाणी होत आहे. ही खरं तर आनंदाची बाब आहे. म्हणजे बाकी चित्रपट महोत्सवापेक्षा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला आपल्या भारतीय चित्रपटासोबत बाकीचे जे चित्रपट आहेत, बाकी देशातले चित्रपट आहेत, ते आपल्याला पाहता येतात. त्यानिमित्तानं चर्चासत्र या ठिकाणी होत असतात. वेगवेगळे या ठिकाणी क्षेत्रात काम करणारे लोक येत असतात. या क्षेत्रामध्ये येऊ पाहणारे जे नवीन जे फिल्म मेकर जे आहेत, उदयोन्मुख, त्यांना देखील बरंचसं काही शिकता येतं. तर असं हे चांगलं व्यासपीठ या निमित्तानं आपण निर्माण करत असतो. या चित्रपट महोत्सवामध्ये 3C फार महत्त्वाचे आहेत. तर पहिलं जे आहे म्हणजे याच्यामध्ये सेलिब्रिटीज येत असतात. दुसरं याच्यामध्ये आपण क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये आहे. आणि तिसरं म्हणजे कॉमर्स आहे. फार मोठा या चित्रपट क्षेत्रामध्ये आर्थिक उलाढाली होत असतात. आपल्याला कदाचित कल्पना असेल की एंटरटेनमेंट क्षेत्र जे आहे भारताच्या इकॉनॉमीमध्ये GDPमध्ये साधारण 0.7% एवढं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये सध्या करत आहे. परंतु खूप मोठा याला स्कोप आहे. साधारण 2.5 ते 3% आपण या क्षेत्रामध्ये आपल्या GDPमध्ये आपण या क्षेत्रातून सहभाग आपण हा नोंदवू शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये जॉब क्रिएशन देखील या माध्यमातून आपण निश्चितपणे क्रिएट करू शकतो. अशा पद्धतीनं लोकांना मनोरंजन करणं आणि एक सॉफ्ट पॉवर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणं आणि याशिवाय आर्थिक उलाढाल होणं आणि रोजगार निर्मिती याचं महत्त्व असल्यामुळं शासनामार्फत आपण या चित्रपट क्षेत्राला हे नेहमीच आपण पाठिंबा देण्याचं धोरण महाराष्ट्र शासनाचं हे आहे. या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या तर्फे 2 मोठ्या फिल्म सिटी आपल्याकडे आहेत. म्हणजे या चित्रपट क्षेत्रामध्ये एक पायाभूत सुविधा असण्याची गरज आहे. म्हणून मुंबईला गोरेगाव या ठिकाणी आपली 524 एकरमध्ये आपली मोठी फिल्म सिटी आहे. बरेचसे चित्रपट त्या ठिकाणी शूट होत असतात. याशिवाय कोल्हापूरला देखील आपली चित्रनगरी 78 एकरमध्ये आहे. आणि नुकताच आपण ND स्टुडिओ जो आहे, नितीन देसाईंचा स्टुडिओ, तो देखील शासनानं ताब्यामध्ये घेतलेला आहे. थोडक्यात या ठिकाणी आय वुड लाईक टू अपील टू ऑल फिल्म मेकर्स हू आर कम फ्रॉम अदर स्टेट्स अँड अदर कंट्रीज. देर आर एक्सलंट फॅसिलिटीज अवेलेबल इन महाराष्ट्र and Maharashtra is a good film destination. You come here and we will definitely support you. We have a single window system for various permissions. You need not go to door to various departments. You just apply online and we will internally obtain all NOCs and give final NOC to you and you can go ahead for your film shooting. तर अशा पद्धतीनं आपण सपोर्ट करण्याचं काम हे महाराष्ट्र शासनातर्फे आपण केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये गुड इकोसिस्टीम ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे शासनाशिवाय शासनाच्या बाहेर अनेक संस्था फिल्म मेकिंगमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी पुढे आहेत. मला वाटतं MGMमध्ये देखील हा एक फिल्म मेकिंगचा कोर्स आहे. मुंबईमध्ये चांगले कोर्सेस आहेत, पुण्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं मॅनपॉवर जी लागणार आहे, स्किल्ड मॅनपॉवर जी लागणार आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये ही महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये निर्माण होत असते. प्रेक्षणीय स्थळं म्हणजे जे आपल्या फिल्म शूटिंगसाठी जी स्थळं लागतात, म्हणजे महाराष्ट्र हा नैसर्गिक विविधतेनं नटलेलाच असा आपला राज्य आहे. त्याच्यामध्ये 720 किलोमीटरचा आपला समुद्र किनारा आहे, चांगले बीचेस शूटिंगसाठी आहेत, चांगली निसर्ग अशी ठिकाणं सह्याद्री तर आपला आहे. याशिवाय फॉरेस्ट एरिया मोठ्या प्रमाणामध्ये आहे, गड किल्ले आपल्याकडे आहेत. अशा मोठ्या प्रमाणामध्ये चांगले शूटिंगचे लोकेशन्स देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या उपलब्ध आहेत. आपण नुकताच एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. दोज हू वुड लाईक टू शूट इन महाराष्ट्र फिल्म शूटिंग, वी विल बी ऑफरिंग फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट लोकेशन्स. अर्लियर वी यूज टू चार्ज देम सम फीज,
बट नाव इट इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामुळे हे एक इन्सेंटिव्ह देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनातर्फे आपण फिल्म मेकर्सला आपण याच्यामध्ये केलेलं आहे. काही आपण योजना देखील महाराष्ट्र शासनातर्फे या चित्रपट क्षेत्राला उजाळा देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी सुरू केलेल्या आहेत. विशेषतः मराठी चित्रपटासाठी आपण म्हणजे मराठी चित्रपटाला देखील ग्लोबल स्टेज, ग्लोबल व्यासपीठ हे मिळालं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला मराठी, चंद्रकांतजींना माहिती असेल की मराठी चित्रपट निर्मात्यांना बऱ्याचशा अडचणींना जावं लागतं. पण मला हे नेहमी हे सांगावं असं वाटतं की जशा अडचणी आहेत, जसे चॅलेंजेस आहेत, तशा काही अपॉर्च्युनिटीज देखील आता निर्माण झालेल्या आहेत. विशेषतः टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, OTTच्या माध्यमातून आपला प्रेक्षक वर्ग मराठी चित्रपटाला केवळ आता 14 कोटी राहिला नाही तर तो 7 अब्ज असा हा झालेला आहे. आपण बरेचसे आपली मुलं किंवा आपण स्वतः देखील बरेचसे कोरियन चित्रपट किंवा जापनीज चित्रपट आपण OTTवर पाहत असतो. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी आपण सांगितलं की दर्जा हा फार महत्त्वाचा आहे. तर दर्जा जर आपला मराठी चित्रपटाचा जर असेल तर आपण आपला प्रेक्षक वर्ग हा 14 कोटीवरून डायरेक्ट ग्लोबल ऑडियन्स 7 अब्जापर्यंत जाऊ शकतो असं मला वाटतं. तर त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनातर्फे आपण वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देण्यासाठी आपण दरवर्षी 3 चित्रपट कान फेस्टिवलमध्ये आपण महाराष्ट्र शासनातर्फे नेत असतो. गोव्याच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देखील आपण 3 चित्रपट आपण नेत असतो. मराठी चित्रपटांना आपण अनुदान देण्याची आपण एक योजना ऑलरेडी आहे. म्हणजे दरवर्षी साधारण 100 कोटीच्या आसपास मराठी चित्रपट जे अ दर्जाचे, ब दर्जाचे आणि क दर्जाचे जे आहेत, तर या चित्रपटांना आपण 40 लाख, 30 लाख, 10 लाख असं अनुदान देखील देत असतो. मला सई परांजपे मॅडमना सांगायला आनंद होतो की मागील वर्षीपासून आपण ज्या मराठी चित्रपटामध्ये महिला या दिग्दर्शिका असतील तर त्यांच्यासाठी विशेष आपण 5 लाखाचं वेगळं पारितोषिक हे आपण मागील वर्षापासून आपण केलेलं आहे आणि त्यांनाही ते आपण देणं आपण सुरू केलेलं आहे. आपण ऐतिहासिक चित्रपट जे आहेत, ऐतिहासिक व्यक्तींच्यावर चित्रपट जर कोणी काढत असेल तर त्यांच्यासाठी एक नवीन योजना आपण केलेली आहे. म्हणजे जे ऐतिहासिक थोर पुरुष आपल्या राज्यामध्ये जे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील किंवा आणखी व्यक्ती असतील, तर त्यांच्यासाठी कोणी जर एखादा दिग्दर्शक पुढे येत असेल तर महाराष्ट्र शासनातर्फे आपण शासनाच्या खर्चातून तो चित्रपट निर्माण करण्याचं धोरण आपण नुकताच आपण डिसिजन घेतलेला आहे. याशिवाय या ठिकाणी देर आर मेनी स्टुडंट्स आय कॅन सी हिअर. नाव आय एम व्हेरी हॅपी दॅट यू इन दिस फेस्टिवल यू आर ऑर्गनायझिंग सम कॉम्पिटिशन फॉर द शॉर्ट फिल्म्स. तर त्या शॉर्ट फिल्मसाठी सुद्धा एव्हरी इयर वी आर सिलेक्टिंग 10 शॉर्ट फिल्म्स and we will provide them 10 lakhs rupees to make the short films. These schemes we have launched from this year. Those who would like to participate in this short film making, you are most welcome. We will definitely support you. आपण आंतरराष्ट्रीय जे फिल्म फेस्टिवल होत आहेत त्यांना आपण मदत तर सगळ्यांना करतच असतो. याशिवाय मगाशी गिरीशजी जोशी आमचे मित्र या ठिकाणी COEPचे आहेत, आमचे जुने मित्र बऱ्याच वर्षांनी मला भेटले, तर त्यांनी सांगितलं की चित्रपटामध्ये हे स्क्रिप्ट रायटिंग जे आहे तो फार महत्त्वाचा विषय आहे. तर या स्क्रिप्ट रायटिंगसाठी सुद्धा शासनानं काही विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, म्हणजे सपोर्ट देण्याची. तर यासाठी प्रशिक्षण वर्ग असेल, रायटर्स लॅब असेल, या अनुषंगानं देखील शासन याच्यामध्ये विचार करायला सकारात्मक आहे. काही महिन्यापूर्वी आम्ही एक वेब पोर्टल तयार केलेलं आहे, त्याचं नाव कला सेतू आहे. म्हणजे जे नवीन जे लेखक जे आहेत त्यांना बऱ्याच वेळेला चांगल्या निर्मात्यांच्याकडे किंवा दिग्दर्शकांच्याकडे पोचायला अडचणी असतात. तर त्यांच्यासाठी हे वेब पोर्टल आपण केलेलं आहे की या रायटरनी आपल्याबद्दलची माहिती नोंदणी त्या वेब पोर्टलवर करावी आणि याचा फायदा दोघांना होईल. त्यांनाही देखील निर्मात्यापर्यंत पोचायला मदत होईल आणि निर्मात्यांना देखील नवीन जे रायटर आहेत त्याची उपलब्धता त्यांना वेबसाईटवर होईल. अशी देखील आपण एक नवीन योजना याच्यामध्ये सुरू केलेली आहे. अशा विविध गोष्टी आपण राज्य शासनातर्फे तयार केलेल्या आहेत. या ठिकाणी मी या अजंठा एलोरा फिल्म फेस्टिवलच्या सर्व आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन यासाठी आणखी करू इच्छितो की आपण अत्यंत नाविन्यपूर्ण असे उपक्रम या 4-5 दिवसामध्ये या महोत्सवामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे आम्ही अनुदान देताना या 2-3 प्रेमळ अटी आम्ही सगळ्यांना विनंती वजा अटी आम्ही अशा टाकलेल्या आहेत की या फिल्म फेस्टिवलमध्ये जरी हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असला तरी मराठी चित्रपट देखील याच्यामध्ये आपण दाखवले पाहिजे, तशा मराठी चित्रपट आपण घेत आहात. दुसरी एक प्रेमळ अट आम्ही अशी सांगितलेली आहे
की मराठी जे निर्माते आहेत किंवा दिग्दर्शक आहेत उदयोन्मुख असे आहे किंवा या क्षेत्रामध्ये जे येऊ इच्छितात त्यांना मार्गदर्शनाची खूप गरज आहे. विशेषतः निर्माते जे आहेत की एखादा चित्रपट निर्माण करायचा असेल तर फंड्स कसे गोळा करावेत, फंड्स कसे उभे करावेत, फार मोठं चॅलेंज असतं. म्हणजे आमच्याकडं मराठी चित्रपटाला आम्ही अनुदान देतो तर बरेचसे निर्माते असे येतात की लवकर अनुदान द्या. का द्या? तर आम्ही ते लोन काढलेलं आहे, घर गहाण ठेवलेलं आहे, बायकोचं मंगळसूत्र आम्ही गहाण ठेवलेलं आहे आणि पैसा उभा केलेला आहे, आम्हाला अनुदान द्या. तर मी काही अशा प्रथितयश अशा निर्मात्यांना विचारलं की त्यांनी सांगितलं की देर आर मेनी वेज टू रेज द फंड्स. तर कशा रीतीनं हे फंड्स रेज करावेत याचं मार्गदर्शन नवीन निर्मात्यांना देण्यासाठी देखील चांगले काही वर्कशॉप आपण या महोत्सवामध्ये आपण घेऊ शकता, त्यांना मार्गदर्शन करू शकता. तर यासाठी देखील आपल्याला विनंती आणि आपण असं मार्गदर्शन आपण या महोत्सवामध्ये ठेवलेलं आहे असं मला समजतं. या ठिकाणी सई परांजपे यांचा या ठिकाणी आपण गौरव केला. मला खूप आनंद आहे. कदाचित सई परांजपे मॅडमना माहिती नसेल की मला एकदा त्यांनी 1999 एकदा त्यांनी फोन केलेला होता. त्यावेळी मी जिल्हाधिकारी यवतमाळ होतो आणि त्यावेळी त्या चिल्ड्रन फिल्म सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. तर त्यांनी मला, माझं नाव त्यांना कुणाकडून कळालं माहीत नाही, पण त्यांनी मला फोन केला आणि चिल्ड्रन फिल्म सोसायटीमध्ये सेक्रेटरी पदासाठी आपण याल का अशी त्यांनी मला विनंती केली होती. तर त्यावेळी मी नुकताच त्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून जॉईन झालो होतो, त्याच्यामुळं मी त्यांचे आभार मानले. पण आज त्याच सई परांजपे मॅडमना जीवन गौरव पुरस्कार देताना मला या ठिकाणी उपस्थित होता आलं हे माझं मी भाग्य समजतो. या ठिकाणी चित्रपट महोत्सवाची सुरुवात हीच आपली एक नाविन्यपूर्ण कशा रीतीनं आपण जात आहात याची झलक आपण सुरुवातीला जो चित्रपट कालिया मर्दन दाखवला, अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीनं आपण त्याचं सादरीकरण केलेलं आहे. मी त्याबद्दल आयोजकांचं आणि जे संगीतकार जे होते साथ देणारे त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. या ठिकाणी चित्रपट क्षेत्रासमोर मोठी आव्हानं तर आहेतच, पण आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो, चर्चासत्र घडवले तर आपण यातून मार्ग देखील काढू शकतो, हा माझा अनुभव आहे. आणि अशी चर्चासत्र घडवण्याचं काम व्यासपीठ म्हणून आपल्यासारखे चित्रपट महोत्सव आपण जे आयोजित करता त्या माध्यमातून होत असतं अशी माझी भावना आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आता चित्रपटामध्येच्या तंत्रज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत. तर हे तंत्रज्ञानाचं आव्हान लक्षात घेऊन आपण आता आज ते संजय जाजू साहेब नाही आले, पण आपण केंद्र सरकार, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग, आपण महाराष्ट्र शासन, फिकी, CII यांच्या माध्यमातून एक AVGC सेंटर, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक हे जे लेटेस्ट या गोष्टी ज्या चित्रपट आपल्याला कल्पना आहे याच्यामध्ये ज्या येत आहेत, AIचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तर त्यासाठी हे AVGC सेंटर जे आहे हे महाराष्ट्रामध्ये फिल्म सिटीमध्ये आपण स्थापन करत आहोत संयुक्तरित्या. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना या नव्या ज्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे त्याच्या देखील साठी आपल्याला एक सुविधा ही निश्चितपणे निर्माण होईल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला बोलवलं आणि आपल्या या सर्व 5-6 दिवसामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. Thank you, sir, for sharing your insights. With that, I would request Shiv Kadam, HOD of MGM School of Film Arts, who's also an excellent director and actor himself, to kindly come on stage for the vote of thanks. नमस्कार. मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा, लेकिन जो कि हमारे शहर की परंपरा है, हमारा ऋण व्यक्त करना यह हमारा बहुत कर्तव्य है. सई ताई, हमारा शहर सदैव आपके ऋण में रहेगा. आप यहाँ पर आई इसलिए नहीं, बल्कि आपने जिस तरीके से हमारे जीवन को प्रेरित किया है, ये शहर, इस शहर का हर फिल्म लवर, हर बाशिंदा आपका सदैव ऋणी रहेगा. मराठी फिल्म का जो विकास हो रहा है उसकी बात सई ताई ने ही रखी थी और ये एक बेहद खूबसूरत इत्तेफाक है कि विकास सर यहाँ पे उपस्थित है. केवल अजंता एलोरा इंटरनेशनल फिल्म महोत्सव ही नहीं, लेकिन कई सारी ऐसी एक्टिविटीज़ जो उन्होंने खुद भी गिनाई थी, इनके ज़रिए से जो फिल्म को, मराठी फिल्म को, महाराष्ट्र की फिल्म को सपोर्ट कर रहे हैं और यहाँ पर भी वो उपस्थित है. आपके बहुत बहुत आभार.
लतिका पाटगांवकर मैडम, आपके बहुत बहुत आभार। सीमा विश्वास जी, आपके बहुत बहुत आभार। मीडिया के हमारे जितने मित्र यहाँ पर हैं उनके बहुत बहुत आभार। इस महोत्सव की शुरुआत को ही जिन्होंने चार चांद लगा दिए, हमारे कोलकाता के मित्र सत्यकी बैनर्जी और उनका सारा ग्रुप, इनका भी बहुत बहुत आभार। नेशनल फिल्म डेवलपमेंट कॉरपोरेशन, INB मिनिस्ट्री, गवर्नमेंट ऑफ इंडिया, कल्चरल अफेयर्स मिनिस्ट्री, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, नेशनल फिल्म आर्काइव्स और यशवंतराव चौहान सेंटर, इन सभी का बहुत ही अमूल्य योगदान इस महोत्सव के लिए है। उन सभी के, वहाँ पर कार्यरत सभी के बहुत बहुत आभार। मुख्य आयोजकों में नाथ ग्रुप, जिनकी ये नींव है, जिन्होंने इस महोत्सव की शुरुआत की थी, वहाँ पर काम करने वाले हर व्यक्ति का बहुत बहुत आभार। क्योंकि जब भी ये महोत्सव आता है तो लगभग 2 महीने 3 महीने पहले से जितनी आत्मीयता से ये लोग सहायता करते हैं, उनके बहुत बहुत आभार। सतीश कागलीवाल जी है, आकाश भाई कागलीवाल है और सभी लोग, उनके बहुत बहुत आभार। महात्मा गांधी मिशन और महात्मा गांधी विश्वविद्यालय, इनका भी काफ़ी अच्छा योगदान इस महोत्सव में है। जो आप देखते हैं शीर्ष स्थान पर हमारे कुलगुरु डॉक्टर विलास सबकाल सर है, रजिस्ट्रार आशीष गाडेकर सर है और सभी हाथ जिनके यहाँ पर काम में आते हैं, MGM के, उन सभी के मैं तहे दिल से यहाँ पे ऋण व्यक्त करता हूँ। 2 ही मिनट में सब खत्म भी करना है और कुछ नाम भूलने भी नहीं चाहिए। तो सबसे पहले मैं मीडिया के जो हमारे मित्र हैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। अगर सही मायने में हिंदुस्तान तक ये महोत्सव जा रहा है तो एक निष्काम भाव से हमारा मीडिया जो काम कर रहा है इस शहर का, वो बहुत ही बड़ा काम है। आप पूरे महाराष्ट्र में देखो, हर रोज़ कोई ना कोई आर्टिकल मीडिया में छप के आ रहा है और जितनी आत्मीयता से ये सब हो रहा है, मुझे लगता है कि ये आपका प्रेम है जिसकी वजह से महोत्सव आगे बढ़ रहा है। जैसे कोई संगीत की महफिल होती है तो वो सम पर आने के लिए जो प्रेक्षक है, सहृदय है, वो रुका रहता है कि मैं कब ताली बजाऊं। आज कई बार इस प्रोग्राम में हम सभी ने इस बात का अनुभव लिया है। मतलब हमारी दोस्त वो कह रही थी कि भाई ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज एंड ऑल, तब तो लोग तालियां बजा ही रहे थे, लेकिन सही जगह पे तालियां आना, इसका एक अनुभव हम सभी लोगों ने यहाँ पे लिया। ये जो प्रेम है इस शहर के लोगों का, उनके लिए बहुत बहुत आभार। हमारे नीलेश भाई, नीलेश राउत, उनके भी बहुत बहुत आभार। और जितने भी कमिटीज़ है, जितने भी वॉलंटियर्स है, काफ़ी सारे संस्थानों से लोग यहाँ पे जुड़े हैं, प्रोफेसर्स है, डॉक्टर्स है, साइकेट्रिस्ट, साइकोलॉजिस्ट, डॉक्टर्स, इन सभी के अभी सभी नाम गिनाना यहाँ पे थोड़ा मुश्किल है। उन सभी के बहुत बहुत आभार। एक हमारी परंपरा ऐसी होती है कि हम गंगा में जाके, नदी में जाके वही पानी लेकर उसी नदी को वो पानी वापस देते हैं। अगर मैं नंदकिशोर कागलीवाल जी का और हमारे आदरणीय अंकुशराव कदम सर का अगर आभार यहाँ से व्यक्त करूँगा तो मुझे लगता है कि ये उस परंपरा का एक अंधानुकरण ही होगा कि आप ही से ये सारी चीज़ें ली है, आपका आभार क्या व्यक्त करे। तो मेरे ख्याल से अभी मैंने जितना हो सकता है मुझे दिए गए वक्त में, उसमें ये सारे नाम मैंने यहाँ पे लिए हैं। किसी और का अगर नाम रह गया होगा तो मैं पहले ही माफ़ी मांगता हूँ। और आशुतोष सर जो हमारे साथ जुड़ गए हैं, इनका प्रिसीजन जो इनकी फिल्मों में छलकता है, दिखता है, वो सारा प्रिसीजन 10वें महोत्सव से दिखना आपको भी शुरू हो गया होगा। इसका अनुभव आगे 5 दिन हम लेने वाले हैं। हमारे एक मित्र उनका इंटरव्यू ले रहे थे तो उन्होंने कहा कि आज तो मेरा इंटरव्यू ले लो, बट महोत्सव होने के बाद में भी मुझे आपसे बात करनी है और मुझे देखना है कि आप कितनी फिल्में देख रहे हो। तो इतनी जी जान से खेले हम, जी जान से, ये उनका किरदार है। उनके भी बहुत बहुत आभार। सुनील सुक्तनकर जी जो इस साल से हमारे महोत्सव के निर्देशक हैं, उनके भी बहुत बहुत आभार। काफ़ी सारे चेहरे, काफ़ी सारे मन, काफ़ी सारी आंखें मैं प्रेक्षागृह में देख रहा हूं जो इस महोत्सव के साथ जुड़े हैं। इन सब के भी बहुत बहुत आभार। अभी हमें चूँकि बहुत जल्दी ओपनिंग फिल्म की तरफ बढ़ना है, लिटिल जाफना, जिसका शो कुछ देर में आइनॉक्स में होने वाला है, तो मैं उसमें ज़्यादा अंतराल नहीं लेना चाहता हूँ। जाते जाते यही कहता हूँ कि कोशिश कर, हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा।
बहुत बहुत आभार, धन्यवाद. धन्यवाद शिवसर, आपलंही आभार. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया उठून उभे राहावे, कारण राष्ट्रगीताने आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. स्टनिंग संभाजीनगर राष्ट्रगीत. आपण सगळ्यांना विनंती आहे की राष्ट्रगीत आपण बघूया आणि जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे